आजचा भारत मोठा झाला आहे, बदलला आहे, पण एक गोष्ट मात्र आजही तशीच आहे, अन्याय. जिथं मनुष्यभेद आहे, जिथं जात नावावर माणूस छोटा केला जातो, जिथं गरिबाच्या घरात प्रकाशापेक्षा आधी अंधार पोचतो, जिथं भीतीपोटी आवाज दाबला जातो, तेथे लोक आजही एकच वाक्य म्हणतात, इथे बाबासाहेब हवेत. का माहीत आहे? कारण बाबासाहेब म्हणजे फक्त नेते नव्हेत, ते आवाज आहेत. असा आवाज जो झुकत नाही, थकत नाही, घाबरत नाही. ते जिवंत असताना त्यांनी लाखो लोकांना उभं केलं आणि आज ते या पृथ्वीवर नसले तरी त्यांची विचारशक्ती अजूनही लाखो लोकांना उभं करत आहे. जिथं विद्यार्थ्याला अजूनही जात विचारून शाळेत जागा दिली जाते, तिथं बाबासाहेब हवेत. जिथं एखाद्या मुलीला तिच्या जन्मामुळे कमी लेखलं जातं, तिथं बाबासाहेब हवेत. जिथं न्याय मिळायला वर्षे लागतात, तिथं बाबासाहेबांचा इक्वॉलिटी बिफोर लॉ हवाय. जिथं तरुण बेरोजगार उभा आहे, जिथं मेहनत करूनही संधी मिळत नाही, जिथं हक्क सांगितला तर शत्रू निर्माण होतात, तिथं बाबासाहेब हवेत. आणि जिथं एखादा माणूस थोडं ज्ञान, थोडा आत्मसन्मान घेऊन डोकं वर करून उभा राहतो, तिथंही बाबासाहेब हवेत. कारण त्यांनीच शिकवलं की स्वाभिमान विकत घेत नाही, तो लढून मिळवावा लागतो. आज आपण प्रगती केली आहे, पण मानसिकता मागे आहे. कायद्यांवर शिक्के पडले, पण मनांवर अजूनही अंधार आहे. म्हणूनच बाबासाहेब आजही हवेत, फक्त पुतळ्यांमध्ये नाही, पुस्तकांमध्ये नाही, विचारांमध्ये. जिथं अन्याय, तिथं बाबासाहेब हवेत. जिथं समानता हरवते, तिथं बाबासाहेब हवेत. आणि जिथं एखादं मूल इतिहास न जाणून मोठं होतं, तिथंही बाबासाहेबांच्या विचारांचा दिवा हवाच. कारण राष्ट्र तेव्हाच महान बनतं, जेव्हा त्याचे लोक स्वाभिमानानं जगतात. आणि हे स्वाभिमान जगायला शिकवणारा एकच नाव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जय भीम. जय भीम. सबस्क्राईब आणि लाईक करा फिनिक्स आंबेडकर राईट चॅनल.